नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी सध्या सर्वांची बरीच धावपळ चालू आहे। नवनवीन अपडेट्स मुख्यमंत्री माझी लाडकी योजना यामध्ये येत आहेत। रोज नव्याने काहीतरी अपडेट्स होत आहे। सततच्या बदलणाऱ्या अपडेट्समुळे नवीन फॉर्म भरण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत। आज आपण हा नवीन अपडेटेड फॉर्म कशा प्रकारे भरायचा, कोणकोणते कागदपत्र आपल्याला यासाठी द्यावी लागणार आहेत याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग फॉर्म भरायला सुरुवात करूया। आता आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहूया। नारी शक्ती दूत ॲप ओपन करण्यासाठी सगळ्यात आधी आपण मोबाईलच्या प्ले स्टोअर मध्ये जाऊया। सर्च मध्ये जाऊन नारी शक्ती दूत ॲप असे आपण टाईप करूया। लगेचच आपला मोबाईल लोगोसह नारी शक्ती ॲप सर्च करून देतो, त्यावर आपण क्लिक करूया। आता इथे तुम्ही पाहू शकता नारी शक्ती ॲप साठीचे इन्स्टॉलेशन चालू झालेले आहे। येथे आपली इन्स्टॉलेशन प्रोसेस कंप्लीट झाली आहे आणि आपल्याला येथे ओपनच्या ऑप्शनला क्लिक करायचे आहे। आता इथे तुम्हाला तुमचे प्रोफाईल अपडेट करायचे आहे। प्रोफाईल अपडेटसाठी सगळ्यात आधी आपल्याला लॉग इन करायचे आहे। लॉग इन करण्यासाठी तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर घालायचा आहे। लगेचच स्क्रीनवर OTP येतो, तो तुम्हाला टाईप करून व्हेरीफाय OTP वर क्लिक करायचे आहे। आता तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन मध्ये स्वीकार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे। इथे सर्वात आधी लॉग इन करून प्रोफाईल अपडेट करूया। प्रोफाईल अपडेट्समध्ये सर्वात पहिला कॉलम नावाचा आहे, तिथे आपण आपले नाव घालून घेऊया। यानंतर कर्सर लगेचच ईमेलवर जातो, तिथे आपण ईमेल ID घालून घेऊया। खाली लगेचच आपल्याला जिल्हा विचारला आहे, तर आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहोत तो जिल्हा निवडून त्याच्यावर टिकमार्क करायची आहे। तशाच प्रकारे आपल्याला तालुक्याची सुद्धा निवड करायची आहे। त्याच्यानंतर खालचा पर्याय नारी शक्ती आहे, त्यामध्ये वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत। तुम्ही कोणत्या पर्यायामध्ये येता तो पर्याय निवडून तुम्हाला त्याच्यावर टिकमार्क करायचे आहे। इथे लगेचच अपडेट करा हा कॉलम दिसेल आणि आता आपण त्याच्यावर टिकमार्क करूया आणि लगेचच तुमचे प्रोफाईल अपडेट होईल आणि तुम्हाला तुमचे अपडेट झालेले प्रोफाईल तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर आपण क्लिक करूया आणि अर्ज भरायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला कॉलम आहे महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे। इथे आपल्याला आधार कार्डवर जसं नाव दिलेले आहे त्याप्रमाणे आपल्याला इथे टाकायचे आहे। इथे आपल्याला दोन ऑप्शन मिळतात, वडील आणि पती। महिला विवाहित असेल तर तिने पती हा ऑप्शन निवडून पतीचे नाव लिहायचे आहे आणि अविवाहित असेल तर तिने वडिलांचे नाव लिहायचे आहे। इथे आपल्याला महिलेचे लग्नापूर्वीचे नाव घालायचे आहे। महिला जरी विवाहित असली तरी तिने लग्नापूर्वीचेच नाव घालायचे आहे, लिहायचे आहे। इथे जन्मदिनांक निवडा असा पर्याय दिलेला आहे। यामध्ये पर्याय निवडून आपल्याला आपली योग्य ती जन्मतारीख घालायची आहे। जन्मदिनांकानंतर अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती हा कॉलम दिलेला आहे। इथे आपल्याला आधार कार्ड प्रमाणे पत्ता लिहायचा आहे, म्हणजे आधार कार्डवर जसा पत्ता लिहिलेला आहे तसाच्या तसा पूर्ण पत्ता त्या कॉलममध्ये आपल्याला कंप्लीट लिहायचा आहे। त्याच्यानंतर इथे आता डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे। जर तुम्ही मुंबई डिस्ट्रिक्टमध्ये आहात किंवा मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्टमध्ये आहात किंवा कुठच्या गावातल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहात तर इथे जो काही तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो पर्याय निवडून तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून तो भरायचा आहे। यानंतरचा पर्याय आहे गाव किंवा शहर। तुम्ही जिथून कुठून असाल, गावातून किंवा शहरातून, त्या गावाचं नाही तर शहराचं नाव इथे मेन्शन करायचं आहे। यानंतर इथे ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका पर्याय दिलेला आहे। जो काही आपला योग्य पर्याय असेल आधार कार्ड प्रमाणे तो इथे आपल्याला मेन्शन करायचा आहे। इथे पिनकोडच्या कॉलममध्ये आधारवरती जो पिनकोड मेन्शन केलेला आहे तो पिनकोड इथे आपल्याला लिहायचा आहे। इथे आपल्याला मोबाईल नंबर द्यायचा आहे। हा जो मोबाईल नंबर आपण देणार आहोत या मोबाईल नंबरवर अर्ज सबमिट झाल्यानंतर आपल्याला OTP म्हणजेच वन टाइम पासवर्ड येतो। तो पासवर्ड आपल्याला फॉर्म सबमिट करतेवेळी लगेचच भरावा लागतो, त्यामुळे हा मोबाईल नंबर काळजीपूर्वक भरा। या कॉलममध्ये आधार नंबर विचारलेला आहे, तिथे आपल्याला आपला आधार नंबर घालायचा आहे। याच्यानंतर तुम्हाला इथे असं विचारण्यात येत आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। यामध्ये तुम्ही लाभ जर घेत असाल तर तुम्ही होय पर्यायावर टिक करायचं आणि नाही जर घेत असाल तर नाही पर्यायावर टिक करायचं। जर तुम्ही शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतला आहेत होय म्हणून लिहिलं तर खालचे दोन पर्याय म्हणजे विभागनिहाय योजना आणि लाभार्थी योजना, गरजू व्यक्ती, समस्या, इतर योजना हे कॉलम ओपन होतील, नाही तर नाही होणार।
त्यानंतरच्या कॉलममध्ये आपल्याला वैवाहिक स्थिती विचारलेली आहे. आपली जी वैवाहिक स्थिती असेल त्याच्यातला योग्य पर्याय निवडून आपल्याला तिथे टिक मार्क करायची आहे. नंतर इथे असे विचारण्यात आले आहे की महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का? त्यातला तुमचा जो पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे, होय किंवा नाही. पुढे आपल्याला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील विचारलेला आहे. इथे अर्जदाराचे ज्या बँकेत खातं आहे त्या बँकेचे नाव आपल्याला इथे घालायचे आहे. लगेचच पुढे आपल्याला बँक खातेधारकाचे नाव विचारले आहे. तिथे आपण बँक खातेधारकाचे नाव घालणार आहोत. नंतरच्या लगेच कॉलममध्ये बँक खाते क्रमांक विचारलेला आहे. तिथे बँक खाते क्रमांक घालायचा आहे. पुढे लगेचच बँकेचा IFSC कोड विचारलेला आहे. तिथे आपण बँकेचा IFSC कोड घालायचा आहे. पुढे आपल्याला असे विचारले आहे की आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे काय? होय किंवा नाही असे 2 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आपल्याला पुढे इथे कागदपत्र अपलोड करायची आहे. त्याच्यामध्ये पहिला कॉलम आहे आधार कार्ड. गॅलरीमध्ये जाऊन आधार कार्ड अपलोड करत आहे. आधार कार्डचं पुढचं मागचं पेज एकत्र करून झेरॉक्स काढून मग त्याची अटॅचमेंट मी इथे केलेली आहे. पहिला आधार कार्ड, हे मी आधार कार्ड इथे जॉईन केलेलं आहे. आधार कार्ड नंतर दुसरा डॉक्युमेंट्स आपल्याला अटॅचमेंट करायचे आहे. अधिवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला. आपल्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही गॅलरीत जायचे आहे आणि गॅलरीतून आपल्याला जे काही असेल ते अटॅचमेंट करायचे. आता माझ्याकडे शाळा सोडल्याचा दाखला आहे तर मी शाळा सोडल्याचा दाखला इथे अटॅच केलेला आहे. उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड. माझ्याकडे आता उत्पन्न प्रमाणपत्र नाही आहे म्हणून मी केशरी रेशन कार्ड माझ्याकडे आहे तर मी ते इथे अटॅच करत आहे. ह्याच्यामध्ये मी पहिलं आणि शेवटचं पान एकत्र करून फोटो काढून त्याचं अटॅचमेंट केलेलं आहे. त्यानंतर आहे अर्जदाराचे हमीपत्र. अशाच प्रकारे आपल्याला अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराची सही घेऊन अटॅच करायचे आहे. अर्जदाराचे हमीपत्रानंतर दुसरं खाली ऑप्शन आहे इकडे बँक पासबुक इथे विचारलेलं आहे. तर गॅलरीत जाऊन मी आता हे पासबुक तुम्हाला अपलोड करून दाखवते. मी माझं बँकेचं पासबुक इथे मी अपलोड केलेलं आहे. बँक पासबुक नंतर त्यांनी इथे दुसरा एक लिहिलेलं आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीची कागदपत्र विचारलेली आहेत. तर ती पतीची कागदपत्र काही असतील ती तुम्ही अटॅच करू शकता. त्याच्यानंतर इथे अर्जदाराचा फोटो. आता इकडे ऑप्शन आहे शेवटचा अर्जदाराचा फोटो. हा ऑप्शन केल्यानंतर आपल्याला अर्जदाराचा फोटो लाईव्ह काढायचा आहे. इकडे आता इथे अर्जदाराचा फोटो मी लावलेला आहे. त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर. इथे आपल्याला हे सगळं मान्य आहे म्हणून ॲक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यानंतर हे अर्जदाराचं हमीपत्र परत येते ते आपल्याला इकडे स्वीकार करायचं आहे. स्वीकार केल्यानंतर माहिती जतन करूयावर आपण क्लिक करूया. माहिती जतन केल्यावर भरलेली माहिती कन्फर्म करा हा ऑप्शन येतो. यामध्ये आपल्याला ती आपण भरलेली माहिती वाचायची आहे. त्याच्यामध्ये जर काही चुकीची माहिती असेल किंवा स्पेलिंग चुकीचं झालं असेल किंवा काही चेंजेस झाले असतील तर ते बदल करा या ऑप्शनमध्ये जाऊन ती माहिती बरोबर करायची आहे आणि नंतर फॉर्म सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. फॉर्म समाविष्ट करा हा ऑप्शन दाबल्यानंतर आपण फॉर्ममध्ये भरलेला जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरमध्ये आपल्याला OTP येतो. तो OTP नंबर आपण इथे घालून व्हेरीफाय OTP क्लिक करायचे आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपला फॉर्म अशा प्रकारे सक्सेसफुली सबमिट